इतिहास लेखन भारतीय परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास केला. त्याचबरोबर भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली समजून घेतल्या. आता आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाविषयी जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे विचारप्रवाह आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन, 2. वंचितांचा इतिहास आणि 3. स्त्रीवादी इतिहास. प्रथम मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय ते समजून घेऊया. मार्क्सवादी इतिहास लेखन हे कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित असलेले लेखन आहे. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वंचितांचा म्हणजेच सबॉल्टन इतिहास. वंचित म्हणजे समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले होते किंवा उपेक्षित ठेवले होते असा समूह. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलेले आहे. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या बाबतीतले कार्य उल्लेखनीय आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते.
तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. ताराबाई शिंदे. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. त्याच काळात म्हणजे 1988 पंडिता रमाबाई यांचे स्त्रीविषयक लेखन द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. शर्मिला रेगे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन केलेले आहे. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय दुर्लक्षित राहिला. त्यावर अधिक प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात य. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. मुलांनो, भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 11 व पान नंबर 13वर माहीत आहे का तुम्हाला हे सदर वाचून आणि त्यातील मुद्दे आपल्या वहीत नोंद करून ठेवा. धन्यवाद.